रामटेकमध्ये शेती खरेदीच्या नावाखाली सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करून जमीन मालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। रामटेक तालुक्यातील मौजा खोफडी येथील सर्वे क्रमांक 164 मधील 1.24 हेक्टर शेतीच्या व्यवहारातून ही फसवणूक झाल्याची तक्रार आहे। तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर चुडामण बावणकर यांच्या माहितीनुसार प्रकाश रघुनाथ गजबिये यांनी शेती विक्रीस असल्याचे सांगितले। 9 एप्रिल रोजी 76,57,000 रुपयात व्यवहार ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे। यानंतर बावणकर यांनी 5 लाख रुपये बयाणा दिला। पुढे रोख रक्कम आणि चेकच्या माध्यमातून तब्बल 30 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा आहे। मात्र व्यवहारानंतर जमीन मालक म्हणून सादर करण्यात आलेली व्यक्ती मूळ मालक रत्नाकर माणिकराव अडकणे नसल्याचे समोर आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे। कामठी येथे मूळ जमीन मालकाची भेट घेतल्यानंतर त्यांनी जमीन विकली नसल्याचे आणि कोणतेही पैसे घेतले नसल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच त्यांच्या नावाने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून बनावट व्यक्तीला जमीन मालक म्हणून सादर केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी प्रकाश रघुनाथ गजबिये, प्रशांत शेषराव कुथे, अश्विन उके आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक व संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण भोयर अधिक तपास करीत आहेत। माझे पूर्ण नाव ज्ञानेश्वर चुडामण बावणकर, राहणार टिळकवाड, रामटेक। माझी 30 लाख रुपयांनी दलालांनी फसवणूक केली। शेतकऱ्याच्या ठिकाणी दुसरा शेतकरी आणला व त्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड नकली बनवलेले आहेत आणि दलालांनी स्वतःच्या नावाने चेकद्वारे रक्कम घेतली व काही रक्कम नगदी घेण्यात आली। अशी टोटल 30 लाख रुपयांनी माझी फसवणूक केलेली आहे। प्रशांत शेषराव कुते याला पोलिसांनी अटक केलेली असून 2 आरोपी फरार आहेत। प्रकाश रघुनाथ गजबिये व राहणार रामटेक अश्विन उके हा सुद्धा फरार आहे। तरी फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावे, माझे पैसे मला परत मिळवून देण्यात यावे। शेती खरेदीच्या व्यवहारात 30 लाख रुपये दिल्यानंतर बनावट जमीन मालकाचा प्रकार समोर आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर नेमके सत्य समोर येणार आहे।